आणि त्या महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती आहे। काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। महाविकास आघाडीमध्ये कोणतीही भांडणं नाहीयेत, आमची वज्रमूठ मजबूत म्हणून मोदींचा महाराष्ट्रात पराभव झालाय। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। आदिवासी समाजामधील संघटनांशी आम्ही आघाडी करणार आहोत, भाजप सोडून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। तर ठाकरेंसाठी देखील दरवाजे खुले असल्याचे आंबेडकरांचे संकेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार, ओबीसी समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न। ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी भूपेंद्र यादवांचे आदेश। फडणवीसांच्या मंत्रालयामधील कार्यालयामध्ये महिलेकडून तोडफोड, महिलेला पासशिवाय सोडणाऱ्या 2 पोलिसांची चौकशी सुरू, निलंबनाच्या कारवाईची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून आता लढण्यास तयार आहे, कृष्णराज महाडिक यांच्याकडून स्पष्ट। कृष्णराज महाडिक भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र। शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर, श्रीगोंदा कर्जत रस्त्यावर शरद पवारांचं जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत स्वागत। रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीमध्ये रोहित पवारांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर, हिंगोली विधानसभेला इच्छुक असलेल्या बंडू मुटकुळे यांच्याकडून बॅनर। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा अहवाल समोर आलाय, सुनील टिंगरेंचा सहभाग नव्हता, शरद पवारांच्या टीकेनंतर सुनील टिंगरे यांचं उत्तर। चिंगम राऊतांनी सिंघम फडणवीसांची चिंता करू नये, प्रवीण दरेकरांचा राऊतांवर निशाणा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे आता खंडणीचा आरोप आहे। सीतारामन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे बंगळुरू विशेष न्यायालयाचे आदेश।